नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना, मजेत ना? तर आता मी कुठेतरी फिरायला चाललो आहे, कोणाबरोबर तरी नवीन व्यक्ती आहे त्यांच्याबरोबर चाललो आहे। कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला तिथे जाऊनच सांगेन, सो स्टे ट्यून। तर चला मग मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते। ही आहे माझी सर्वात मोठी मामी आणि हा पार्थ, तिचा मुलगा म्हणजे माझा भाऊ, आणि ही आहे प्रचिती म्हणजे माझी बहीण। तर हे सगळे रेडी झालेले आहेत। तर आता आम्ही जरा थांबलेलो आहोत खोपोलीला आणि सगळे असेच बाहेर गेले थोडा ब्रेकसाठी आणि आम्ही बसलेलो आहोत। आमच्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत। तुम्हाला कुठे आलेलो आहोत हे मी थोड्या वेळातच सांगेन। चला मग आज जाऊन बघूया। काय इकडे पुढे सामान होतं काय? नाही, आमच्या बॅगच आता आम्ही आमचं चेक इन कंप्लीट केलं आहे, पण थोडं लवकर पोचल्यामुळे ते म्हणाले आहेत की तुम्ही बाकीचं रिसॉर्ट तोपर्यंत एक्सप्लोअर करा, आम्ही रूम्स अवेलेबल करून देतो। आणि इथे तुम्ही बघालच भरपूर स्कूलच्या पिकनिकसुद्धा आलेल्या आहेत आणि हे लेफ्ट साईडला त्यांचं रेस्टॉरंट आहे। सो इथे असं काही ॲक्टिव्हिटीज आहेत। पहिलं तर पिक्सल वर्ल्ड आहे। पहिलं आपण सगळं असं फिरून मी तुम्हाला दाखवते, मग आपण एक एक करूया। बाकीची राहिली कुठे? चला
एलियन शो संपल्यानंतर आता आपण बघूया कौन बनेगा करोडपती। नमस्कार, मैं नकली अमिताभ बच्चन आप सभी लोगों का हार्दिक अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ और आभार प्रकट करता हूँ। वैसे उसमें शेविंग करनी पड़ती है, आवाज़ बदलनी पड़ती है ऐसे। भैया मैंने कितनी बार कहा है कि बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती। कमान यार पप्पू आता था, अभी भी शायद आता होगा, हॉकी द कॉकरोचेस, उसमें भी मैंने काम किया था। 3 हीरो की आवाज़ में डबिंग की थी। ओए मोटा मेरी बात मान, वजह से मच्छा तुझे बम से उड़ाने की साजिश है, मेरी बात ही मानेगा। भैया आप तो ऐसे ही परेशान होते रहते हो यार, लगता है मुन्ने की लग गई, अच्छा है। नेक्स्ट आहे 3D पेंटिंग किंवा इल्युजन आपण म्हणू शकतो। असे त्यांनी बरेचसे 3D पेंटिंग केलेले आहेत। मी तुम्हाला एक एक करून दाखवतेच आणि आम्ही सुद्धा इथे बरेचसे फोटोसुद्धा काढले। छान आहे हे। आहे इकडचा, म्हणजे हे आमचे रूम आहेत आणि त्याच्यासमोरच पूल आहे। तर चला मग आता जाऊया रूममध्ये, थोडं फ्रेश वगैरे होऊया, मग जेऊया। सो इथे काही असा बेसिक रूम आहे, म्हणजे आम्ही असे 2 केलेले आहेत आणि असं कबर्ड वगैरे, टेलिव्हिजन एक असाच गादी एक्स्ट्रा दिलेली आहे, टेबल आणि नॉर्मल इथे वॉशरूम वगैरे आहे आणि इथे एक बाल्कनी आहे। बाकी काही नाही आहे, छोटासा आहे पण चांगला आहे। चला आता मग आपण जेवायला जाऊया। काय काय आहे जेवायला ते दाखवते मी। जेवायला होतं सलाड, पापडी किंवा शेवपुरी चाट, मंचा सूप, कटलेट, 2 भाज्या, रोटी, डाल, राईस आणि गुलाबजामुन असा काय मेनू होता इकडचा। गुलाबजाम गरम आहे। जेवण कसं आहे? सुंदर। 15 minutes later. आता आम्ही चाललो आहोत मिरर मेजमध्ये सगळीजण। तू तिकडे काय जाते? तिकडे इथे पण आहे, हे बंद आहे। थांब तो इकडे थांब, वेगळं वेगळं थांब। ओ भाई इथे उघडं आहे। नाही रे बंद इथे नाही रे, हे नाही आहे। चल खाली इकडे पण आहे सगळीकडे। हे फुल भरलेलं आहे। तर मी आणि पार्थ आम्ही 2 मिनिटातच बाहेर आलो। मस्त मजा आली, छान होतं, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स होता।
that same evening. रेडी झालेलो आहोत. संध्याकाळचे वाजले आहे 7:30 आणि आम्ही आता थोडेसे फोटोज वगैरे काढतो आणि तुम्हाला दाखवते मी सगळ्यांनी काय काय घातलेलं आहे ते. हे बघा, या दोघींनी असं ट्विनिंग केलेलं आहे आणि असं काही घातलेलं आहे. असं काय घातलं? जेवायला वाजले आहेत 9. तर तुम्हाला दाखवते मी जेवायला काय काय आहे. चला मग. चला जेवायला. खायला आहे स्वीट कॉर्न सूप, पापड, सलाड आणि इथे बेबी कॉर्न क्रिस्पी आहे. त्याच्यानंतर फ्राईड राईस, मटर पनीर, रोटी, हे काय आहे डाळ राईस, त्याच्यानंतर मूग डाळ हलवा आहे आणि ते नॉनव्हेजमध्ये आहे चिकन रारा, सलाड आणि पहाडी कबाब. काय मेनू आहे रात्रीच्या जेवणाचा. मग चला जेवून घेऊया आता आपण.